नाही 616 मतदारापैकी साधारण भारतीय जनता पक्ष आणि आमच्या सहकारी म्हणजे फक्त भारतीय जनता पक्षाचे सहकारी आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही साधारण 450 मताच्या आसपास आमची संख्या आहे. आमची शिंदे सेना जी आहे, शिवसेना, त्या आमच्या सोबत राहील. आमची अजितदादांची राष्ट्रवादी आमच्या सोबत राहील. आणि समोर माझ्या हिशोबानं त्यांना काय मला कोणाला कमी लेखायचं नाही, परंतु खूप हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच मतदान पुढे राहील. आणि त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण बसावं, चर्चा करावी आणि सोलापूरमध्ये एक नवीन इतिहास आपण सगळे मिळून घडूया. आणि एक बिनविरोध निवडणूक करता येते याचाही प्रयत्न आपण या निमित्तानं करणार. माझं विरोधकांना आव्हान आहे की ते ठीक आहे, निवडून येण्यासारखी परिस्थिती असते तर आपण निवडणूक करावा, माझं काय म्हणणं नाही. शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत. पण अशा परिस्थितीत फक्त व्यवस्थेवर ताण आणण्यासाठी याच्यासाठी निवडणूक असू नये असं माझी विनंती आहे. अनेक मतदारांची भावना आहे निवडणूक व्हावी, अनेक लोकांची भावना आहे की निवडणूक व्हावी. परंतु आम्ही प्रयत्न करू की या परिस्थितीमध्ये एक बिनविरोध आमदार भारतीय जनता पक्षाला देण्याचा. वेगवेगळ्या उमेदवारांची नावं पुढे येतात. किती इच्छुक आहेत सम्राट जिल्ह्यात? भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, काम केलं आणि एवढं मोठं यश संपादन केलं. आज एक पालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि उर्वरित जे आहेत ते आमचे सहकारी आहेत. एवढं सगळं आज आपल्यासोबत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आम्ही मेहनत केलेली आहे, आता संधी आहे, आता मी का नाही आमदार व्हावं. जसं तुलाही वाटतं कधीतरी आमदार व्हावं, तसंच आहे की प्रत्येकाला वाटतं आमदार व्हावं. या हिशोबानं सगळेच इच्छुक आहेत. शेवटी निर्णय घेणारा व्यवस्था जी आहे, भारतीय जनता पक्षाची कोर कमिटी आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे उमेदवारी ठरेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.